नमस्कार मैत्रिणींनी, मला तुमची कमी करते. आज आपण शिकणार आहे गणितचं कठीण ते पण कठीण. चला मी सुरुवात करू. सर्वप्रथम आपण बाईची उंची टाकली आहे. बाईची उंची 11 इंच आहे. आणि त्याच्यामध्ये 3 इंच मार्जिन घेणार आहोत. साधी बाई असेल तर 1.5 इंच मार्जिन. जर आपली बाई अस्तरवर कटिंग करायची असेल तर 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे आणि रेष ओढून घ्यायची आहे. आणि रुंदीचं माप टाकताना दंडघेऱ्याच्या निम्मे +3 इंच ऍड करायचं आहे. माझं दंडघेर 9 इंच आहे. 9 इंचच्या निम्मे 4 इंच आणि त्याच्यामध्ये 3 इंच ऍड म्हणजे 7 इंच. 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि उभी रेष करून चौकोन तयार करायचा आहे. आणि चौकोन कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे मी पेपर कटिंग करून घेतली आहे. आपण इथे मार्किंग देऊया 0, 1, 2, 3. आता 1 ते 4 खालून माप घ्यायचं. इथे 1 इंचचं माप टाकायचं कायम अस्तरची बाहेर कटिंग करत असताना आणि ही रेष सरळ ओढून घ्यायची. झिरो ते 7 इथे नंबर द्यायचे 4 आणि 5. आता आपण 4 आणि 5 दंडघेराचे माप टाकायचं आहे आणि दंडघेराचे निम्मे माप आहे. माझं दंडघेर 9 इंच होतं म्हणजे दंडघेर आहे 4.5 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन साठी टाकायचे. त्याच्यावर मार्क करायचं 5 आणि 6. पुढे 0 ते 7 3 इंच कायमस्वरूपी माप टाकायचं आहे आणि रेष ओढून घ्यायची आहे. हे जेवढं माप येईल ना टोटल म्हणजे 4 आणि 6चं टोटल माप आहे ना, माझं 6.25 आलंय. तेच माप वरती घ्यायचं आणि इथे टाकायचं आणि त्याला मार्किंग करूया 8. आणि याच्या निम्मे अंतरावरती मार्किंग करायचे आहे. आणि इथून सरळ रेष ओढायची. आता वरून 1 इंच खाली घ्यायचं कायम आणि आपल्या बाहीचा आकार द्यायचा. आणि खालच्या मुंड्याचा आकार द्यायला त्याच्याच खाली रेष ओढायची.
हा मागचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा. अशा प्रकारे आकार देऊन झालेला आहे. आणि आता आपण ही रेष खाली ओढायची 5 आणि 6ची. 5च मार्किंग इथे इथे 8ला जॉईंट करायचं आणि हे 1.5 इंचाचं मार्किंग 6 इंचाचं हे इथे असं तिरकी रेष ओढून घ्यायची. आणि आता आपण कटिंग करायची. तर कटिंग करताना हा जो राहिलेला पोर्शन आहे ना तो कट करून टाकायचा. 6 पासून पुढे कट करायचं. आणि असं मागचा मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं भाईचं कटिंग झालेलं आहे. पेपर कटिंग. पुढचा मुंडा कट करून घेऊया. अशा एवढं सोप्या पद्धतीने आपण भाईचं कटिंग शिकलेलं आहोत.